स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की कोणत्या माध्यमानुसार हा कट ऑफ हा कमी असणार आहे आणि कोणत्या माध्यमांचा कट ऑफ हा जास्त असणार आहे आणि संधी सर्वाधिक कोणत्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता असणार आहे याचा अपडेट आपण या चॅनलवरती आपण देतो आहोत. जे विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या चॅनलला आले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की आपण सर्वांनी जे प्रिफरन्स द्यायचे आहेत आणि 1,80,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तसं तर 1,76,000च विद्यार्थी आहेत. मग त्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते अत्यंत कमी असणार आहे. तर माध्यमांचा आपण जर विचार केला तर पहिल्यांदा आपण मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, त्यानंतर उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, ही चारही माध्यमं जी आहेत ती महत्वाची आहेत आणि चारही माध्यमांच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु सर्वाधिक ज्या शाळा आहेत या शाळा मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. कारण आणि या ज्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत या सर्व विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या असणार आहेत. म्हणजे सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या शाळा असणार आहेत. मग त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, नगर परिषदेच्या शाळा आहेत, नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा आहेत. या सर्व शाळा आणि जर समाज कल्याणच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळा किंवा इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवलेल्या तांडा वस्तीतील शाळा ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या संपूर्ण आश्रमशाळा यांच्या माध्यमातून जर भरती जर आपली आली तर त्यामध्ये सर्वाधिक माध्यम ही मराठी माध्यम आहेत. त्यामुळं कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे आणि त्यात जागा सुद्धा जास्त असणार आहे. तर मग त्यात आपण जर आपला कट ऑफ जर कमी यायचा असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. मग त्यामध्ये अभ्यास कशाचा करायचा आपल्याला एक की आपण कोणत्या माध्यमाच्या शाळांमध्ये आपण बघणार आहोत. नंतर 1ली ते 8वी नंतर आपल्याला बघावं लागेल की आपलं कॅटेगरी काय आहे. तुम्ही SC आहात, ST आहात, OBC आहात, त्यामध्ये तुमचे पुन्हा 2 कॅटेगरीमध्ये म्हणजे पुरुष आणि स्त्रीमध्ये तुमच्या महिला राखीव ज्या जागा असतात त्या सुद्धा तुमच्या फायद्यात असणार आहे. आणि यात जर तुम्ही पूरग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा एक सर्व्हिसमॅनचा विद्यार्थी असेल या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यानुसार मराठी माध्यमांचा कट ऑफ सुद्धा यानुसारच आपल्याला आता बघावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं आहे त्यात की तुमच्या कॅटेगरीच्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहेत यानुसार आपल्याला प्रिफरन्स टाकावं लागेल आणि या पद्धतीनं तुम्हाला त्याची संधी मिळणार आहे. आपण वारंवार सांगतो आहे की 30,000 पेक्षा जास्त जागा येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण काम करतो आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळा. तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या कमी आहेत आणि विद्यार्थी सुद्धा कमी आहेत. पण त्यामध्ये कट ऑफ जो आहे हा मराठी माध्यमापेक्षा कायमस्वरूपी कमी राहिलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा इंग्रजी माध्यमांचा कट ऑफ हा 2 अंकी कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे 96-95 SC कॅटेगरीचा मी तुम्हाला सांगतो की 96 वाला विद्यार्थी हा शिक्षक बनलेला आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माध्यम 1ली ते 10वी पर्यंत जर तुमचं माध्यम इंग्रजी मधून तुम्ही जर शिकले असाल तर तुमचं ते पकडलं जाणार आहे. पण ज्यांचं D.Ed हे इंग्रजीमध्ये असेल माध्यमातून किंवा B.Ed हे इंग्रजी माध्यमातून असेल तर आपल्याला त्याची संधी मिळणार आहे. आणि जर हे विद्यार्थी जर त्या ठिकाणी मिळत नसतील तर मग तुमचं माध्यम हे ग्रॅज्युएशनचं पकडलं जाणार आहे आणि 11वी-12वी जर तुम्ही इंग्रजी माध्यमातून असेल तर ती संधी तुमच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे सेकंडली दुसऱ्यांदा आपल्याला संधी मिळणार आहे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जे कट ऑफ सुद्धा अत्यंत कमी असेल मराठी माध्यमापेक्षा. नंतर उर्दू माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप कमी शाळा आहेत आणि विद्यार्थी सुद्धा उर्दू माध्यमाचे अत्यंत कमी आहेत. जर याच्यामध्ये जर तुमचा कट ऑफ तुमचं टेट मध्ये जर गुण चांगले असतील तर नक्कीच 100% आपला विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक बनणार आहे आणि हा सुद्धा कट ऑफ 2 अंकी कट ऑफ लागणार आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तिसरा जो मुद्दा आहे तो हिंदी माध्यमाचा. हिंदी माध्यमांच्या सुद्धा शाळा अत्यंत कमी आहेत. गोंदियासारख्या जिल्ह्यात आहेत, नागपूरमध्ये आहेत, औरंगाबाद मध्ये आहेत या शाळा. पुण्यात मराठी शाळा हिंदी काही प्रमाणात शाळा आहेत. म्हणजे खूप कमी शाळा हिंदी आहेत आणि त्यातून B.Ed केलेले विद्यार्थी सुद्धा खूपच कमी आहे. त्यामुळे याचा कट ऑफ जो आहे हा अत्यंत कमी येणार आहे. परंतु सर्वाधिक कट ऑफ जो आहे तो मराठी माध्यमांचा असेल कारण कॉम्पिटिशन आणि विद्यार्थी सुद्धा सर्वाधिक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी D.Ed B.Ed झालेले आहेत. तर हे चारही जे माध्यम आहेत या चारही माध्यमांचा अभ्यास करत असताना किंवा आपण प्रिफरन्स टाकत असताना ज्या वेळेला जागा येईल त्यावेळेला आपल्याला प्रिफरन्स टाकत असताना 4 गोष्टी महत्वाच्या असणार आहे. एक तुमचा तुमची कॅटेगरी, तुमचं माध्यम, तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये
किती जागा आहेत आणि तुमचं रिझर्वेशन म्हणजे जे तुमच्याकडे जर पेसा क्षेत्राचे सर्टिफिकेट असेल किंवा मग जे आता तुम्हाला सांगितले PWD असेल किंवा इतर जे सर्टिफिकेट आहेत त्या या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुमचा कट ऑफ आणि तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी शिक्षक बनू शकता. जर भावी शिक्षक बनायचं असेल तर या माध्यमांचा आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. वारंवार आपण या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत असतो. हे अपडेट आपल्याला नेमकं आजचं कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत, टेलिग्राम लिंक आहे, व्हॉट्सअप लिंक आहे आणि चॅनलची सुद्धा व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे, यावरती जॉईन व्हा. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण नक्कीच मेसेजद्वारा संपर्क साधू शकता. धन्यवाद.